हाय, लाईक अँड सबस्क्राईब. नमस्ते. चला तर आज बनवूया वरव्याच्या शेंगा. त्याच्यासाठी घेतले आपण टमाटर, कांदा, लसूण, लाल तिखट, हळद मसाला हे सगळे आणि हे बोंबील. टोपामध्ये तेल टाकायचं, कांदा, लसूण आणि टमाटर. वरव्याच्या शेंगा अशा खायला मस्त लागतात, पण त्या अशा सुक्या खायला कोणीच खायला मागत नाही. म्हणून मग आम्ही त्याच्यामध्ये बोंबील टाकतो. तुम्ही कसे करतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. याला वाटणं वगैरे काहीच लागत नाही. हे पटकनही होतं आणि खूप चविष्ट लागतं. एकदा नक्की करून बघा. चॅनल उघडण्यामागचं कारण असं आहे का जरी मॉनिटाईज झालं किंवा काय, मला 4 पैसे माझ्या हातात आले, माझ्या मुलीचं फ्युचर. आपल्याला असं वाटतंच ना, की आपण जे दिवस बघितलेत ते आपल्या मुलीला नको बघायला. कारण आजकालची दुनिया खूप ॲक्टिव्ह झालेली आहे आणि माझ्या मुलींनी पण सगळ्यांसोबत असं खांद्याला खांदा लावून चालावा. म्हणून मला एवढं नीट बोलताही येत नाही याच्यावरती. कसं काय बोलायचं? पण कोणी आपल्याला सपोर्ट करेल का? काय नाही करेल? होईल का आपलं चॅनल मॉनिटाईज? हे बघू. जर तुमच्या आशीर्वादाने झालं तर नक्कीच होईल. पण प्लीज लाईक आणि कमेंट, शेअर नक्की करा. वेगळ्या रेसिपीकडे मस्त बोंबील त्या मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचे. मग थोडंसं शिजवून द्यायचे त्याला आणि मग त्याच्यामध्ये येणार आपल्या वरव्याच्या शेंगा. या गावठी वरव्याच्या शेंगा आहेत. आमच्या इथे आम्ही वरव्याच्या शेंगा नाही लावत. आम्ही मेथी हे ते लावतो, पण आमच्या बाजूला आहेत ना, ते वरव्याच्या शेंगा हे करतात, लावतात. तर त्यांच्याकडून आम्ही आणलेल्या आहेत. गावठी आहेत त्या आणि गावठी वरव्याच्या शेंगा हे खूप मस्त लागतात. थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि वरव्याच्या शेंगा लवकर शिजतात. जास्ती शिजवायचीही गरज लागत नाही. 15 मिनटं जास्तीच होतं. 10 मिनिटामध्ये ते शिजतात. फक्त लो फ्लेमवरती झाकण ठेवून शिजवायच्या.